स्वप्न करू साकार. किशोर पाठक 1952. प्रसिद्ध कवी पालव, निरूपण, आभाळाचा अनुस्वार हे कविता संग्रह, पाण्यातला दिवा हा ललित लेख संग्रह प्रसिद्ध, रिंग रिंग रिंगण या लहान मुलांसाठी लिहिलेल्या काव्य संग्रहास बालकुमार साहित्य संमेलनाचा ग. ह. पाटील पुरस्कार मिळाला आहे. या कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व या कवितेद्वारे कवीने सांगितले आहे. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तनमन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. या विश्वाची विभव संपदा, जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. शब्दार्थ: अमुचा, आमचा, आवर. अधिकार, हक्क, राईट, एंटायटलमेंट. मंगल, पवित्र, पावन, होली, सेक्रेड. तन, शरीर, अ बॉडी. चैतन्य, उत्साह, ऊर्जा, विगर, लाइवलीनेस. धन, संपत्ती, दौलत, वेल्थ. अपरंपार, अमाप, पुष्कळ, अबंडंट, काउंटलेस. मंत्र, श्लोक, घोष, चांट्स, हिम्स. चक्र, चाक, व्हील, सायकल. ललकार, जयघोष, जय जयकार. रोर, प्रोक्लेम, लाऊड अनाउन्समेंट. एकी, एकजूट, एकता. युनिटी, इंटिग्रेशन. बळकट, मजबूत, शक्तिशाली, स्ट्रॉंग, पॉवरफुल. झडते, वाजते, प्लेज, मेक्स अ साऊंड. तेज, प्रकाश, लाईट, विगर, ब्रिलियन्स. विभव, वैभव, समृद्धी, प्रॉस्पेरिटी, स्प्लेंडर. संपदा, संपत्ती, वेल्थ, रिचनेस. शुभंकर, आशीर्वाद देणारा, पवित्र. द वन विथ सेक्रेडनेस, विथ ऑस्पिशियस विशेस. हस्त, हात, अ हँड. हवा, पाहिजे, वॉन्ट, विश फॉर. उज्ज्वल, संपन्न, ब्राईट, ग्लोरियस. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. स्वप्न साकार करणे, भविष्यातील स्वप्न पूर्ण करणे. टू रिअलाइज वन्स ड्रीम, टू अकम्प्लिश वन्स ड्रीम्स ऑफ द फ्युचर. ललकार घुमवणे, जय जयकार करणे. टू अक्लेम, टू मेक लाऊड शाउट्स ऑफ विक्ट्री. नौबत झडणे, युद्धाला जाण्यापूर्वी सैनिकांना जोश येण्यासाठी वाद्य वाजवणे. टू प्ले बीट द केटल ड्रम, टू इंड्यूस एन्थुझियाझम और मोटिवेट द सोल्जर्स बिफोर गोइंग टू वॉर. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. आकृतिबंध पूर्ण करा. उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक: हातातील यंत्र, श्रमशक्तीचे मंत्र, उद्योगाचे चक्र. देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी: श्रमशक्ती, शुभंकर हात, जगाच्या वैभवाची जपणूक, एकजूट. एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे? नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार करायचे आहे. घराघरातून कोण जन्मणार आहे? घराघरातून नवीन बालकांच्या रूपात तेजाचा अवतार जन्म घेणार आहे. शब्दजाल पूर्ण करा. कवितेत व्यक्त होणारी मूल्ये: कृषी संस्कृती व श्रमप्रतिष्ठा जपणे, एकजुटीचे बळ दाखवणे, एकात्मता. श्रावण यांच्यामधून हसतो, फुले,
मुले. पुढील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा. श्रमशक्तीचे मंत्र. शेतात राबणारे शेतकरी, यंत्रांवर काम करणारे कामगार व कष्टकरी या श्रमशक्तीमुळे देशाची प्रगती होते. यालाच श्रमशक्तीचे मंत्र म्हटले आहे. हस्त शुभंकर. हस्त म्हणजे हात हे कर्तृत्वाचे प्रतीक आहे. हजारो हात हातात गुंफले की कार्य सहजतेने पार पाडले जाते. शुभंकर म्हणजे पवित्र. देशकार्य करण्यासाठी पवित्र मंगलमय हातांची गरज आहे. आभाळभर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. उत्क्रांती म्हणजे हळूहळू झालेला योग्य बदल. आपला देश प्रगतीपथावर नेण्यासाठी सुयोग्य मूल्ये रुजवणे व जोपासणे आवश्यक आहे. मूल्यात्मक बदलाचा बुलंद घोष आभाळापर्यंत जाऊ द्या असे कवींना म्हणायचे आहे. चौकटी पूर्ण करा. मातीचे मंगलमय व्हावे तनमन, याचा ललकार घुमवूया उत्क्रांतीचा. नौबत याची झडते आहे शक्तीची. घराघरातून जन्म घेणारा तेजाचा नवा अवतार. वैभव संपदा याची विश्वाची. हात असा हवा. शुभंकर. शब्दांचे अर्थ लिहिणे. देश, राष्ट्र, माती, मृदा, चैतन्य, ऊर्जा, अपरंपार, अमाप, श्रम, कष्ट, एकी, एकजूट, बळकट, मजबूत, विश्व, जग, विभव, वैभव, संपदा, दौलत. शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार या ओळीतून व्यक्त झालेले विचार सौंदर्य सूचित होणारा अर्थ स्पष्ट करा. स्वप्न करू साकार या कवितेमध्ये कवी किशोर पाठक यांनी नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणती मूल्ये जपावी लागतील हे सांगताना ही ओळ लिहिली आहे. मातृभूमीवर आपला अधिकार आहे असे सांगताना कवी पुढे म्हणतात की आपली माती आपल्याला पोसते. कृषी संस्कृती अबाधित राहण्यासाठी शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांची श्रमप्रतिष्ठा राखली पाहिजे. शेतामधून मोत्यांसारखे येणारे पीक हीच आपली धनदौलत आहे. ती अमाप होण्यासाठी कष्टकऱ्यांना हातभार लावणे हे आपले कर्तव्य आहे. नव्या युगाचे व नवीन पिढीचे स्वप्न यातूनच साकार होईल. माणसाच्या जीवनात मातीला किती मोल आहे याची जाणीव करून देणारी ही पंक्ती आहे. घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार या ओळीचे भावसौंदर्य स्पष्ट करा. कवी किशोर पाठक यांनी स्वप्न करू साकार या कवितेमध्ये उद्याचा भारत सक्षम घडवण्यासाठी येणाऱ्या नवीन पिढीचे तेजोमय मूल्य अधोरेखित करताना प्रस्तुत ओळ लिहिली आहे. नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी काय नेमके करावे हे सांगताना कवी म्हणतात, आपण सर्व अनेक धर्मपंथाचे असंख्य लोक असलो तरी आपली एकजूट महत्वाची आहे. आपल्या मनगटातील ताकद एकच आहे. घराघरातून जन्मलेले प्रत्येक बालक म्हणजे तेजाचा नवीन अवतार आहे. त्याच्या स्वागतासाठी एकजुटीच्या शक्तीची नौबत झडते आहे. राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य व तेजपुंज नवीन पिढी यांची सुयोग्य सांगड या ओळीत प्रकर्षाने जाणवते. या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दात लिहा. नवीन पिढीचे व नवीन युगाचे स्वप्न कसे साकार करायचे याचे मार्गदर्शन करताना कवी म्हणतात, आपली मातृभूमी आपल्याला अत्यंत प्रिय आहे. या मातीवर आपला अधिकार आहे. त्यामुळे मातीचे मन आणि तन प्रसन्न राखण्यासाठी शेतामधून मोती पिकवायला हवेत. आपले हेच अपरंपार धन आहे. कृषी संस्कृती जपणे व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी श्रमशक्तीच्या मंत्राने यंत्र चालवायला हवीत आणि आभाळात उत्क्रांतीची ललकारी घुमवायला हवी. हजारो हातांचे एक मनगट करून एकतेची नौबत झडायला हवी. घराघरातून जन्म घेणाऱ्या तेजाच्या अवताराला ही एकजूट बघायला मिळायला हवी. जगातील वैभव जपण्यासाठी पवित्र हातांचे योगदान द्यायला हवे. या सर्व गोष्टींमुळे आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल होईल. कृषी प्रधानता, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांची शिकवण देऊन कवी उद्याचे स्वप्न साकार करीत आहे. कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा. स्वप्न करू साकार या कवितेमध्ये कवींनी नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणती मूल्ये नवीन पिढीने जपायला हवीत यांचे सुयोग्य मार्गदर्शन केले आहे.
या कवितेत त्यांनी एकात्मतेचा विचार स्पष्ट केला आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर राष्ट्रीय एकात्मता साधायला हवी. भारतात अनेक धर्म पंथ नांदतात. त्यांची अतूट एकात्मता भविष्य घडवू शकते. यंत्र व श्रमशक्तीचे मंत्र यांची एकजूट साधणे महत्वाचे. हजारो हातांची एकता मजबूत असते. सर्वांचे एकच कर्तृत्ववान मनगट व्हायला हवे. मगच एकजुटीच्या शक्तीची नौबत झडेल व दिशा दिशात एकात्मतेची ललकारी घुमेल. एकात्मतेने आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याचा मंत्र कवींनी कवितेत दिला आहे. पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कवितेचे नाव स्वप्न करू साकार. प्रस्तुत कवितेचे कवी किशोर पाठक. प्रस्तुत कवितेचा विषय देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या कवितेत रेखाटले आहे. प्रस्तुत 2 ओळींचा सरळ अर्थ. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. प्रस्तुत ओळींमध्ये कवींनी पहिल्या ओळीत भारतीयांचा मातीवरचा हक्क सांगितला आहे, तर दुसऱ्या ओळीत नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. या देशभक्तीपर गीतात देशाची कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. भारतीयांचा या मातीवरती हक्क आहे आणि नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. या देशभक्तीपर गीतात नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी कवींनी मार्गदर्शन केले आहे. हे करताना कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचा पुरस्कार केला आहे. नवीन पिढीसाठी नवी स्वप्ने साकार करण्याचा विचार मांडणारी ही कविता मला आवडली. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे. अधिकार, हक्क, मंगल, पवित्र, तन, शरीर, शेत, शिवार. पुढील ओळींचे रसग्रहण करा. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. आशय सौंदर्य. प्रसिद्ध मराठी कवी किशोर पाठक यांची स्वप्न करू साकार या कवितेतील हे ध्रुपद आहे. या देशभक्तीपर गीतात देशाची कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व पटवून देणे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. काव्य सौंदर्य. प्रस्तुत ओळींमध्ये कवींनी पहिल्या ओळीत भारतीयांचा मातीवरचा हक्क सांगितला आहे, तर दुसऱ्या ओळीत नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. भाषिक वैशिष्ट्ये. अधिकार व साकार या प्रत्येक ओळीतील शेवटच्या शब्दातील ध्वनी साधर्म्यामुळे ही यमकप्रधान रचना आहे. यातील भाषा ओघवती असून ही गेय रचना सुलभ व ओठात पटकन रुळणारी आहे. मोठा विचार सोपेपणाने सांगण्याची आवाहकता कवितेला सौंदर्य प्राप्त करून देते. वाक्प्रचार. पुढील वाक्प्रचारांचे प्रकार ओळखा. पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. भारतीय ध्वजाला वंदन करा. आज्ञार्थी वाक्य. आम्ही सारे भारतीय आहोत. विधानार्थी वाक्य. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. साकार करणे, पूर्ण करणे. आपण सारे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न साकार करूया. ललकार घुमवणे, जय जयकार करणे. सर्व विद्यार्थ्यांनी भारत माता की जय असा ललकार घुमवला. आर्जव करणे, विनंती करणे. मला स्पर्धेत भाग घेण्यासाठी अतुलने बाबांना खूप आर्जवे केली. तथ्य असणे, बरोबर असणे. विज्ञानाच्या नियमात तथ्य असते. उत्साहाला उधाण येणे, खूप उत्साह वाटणे. ताईचे लग्न ठरल्यावर सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आले. विरुद्धार्थी शब्द लिहा. स्वप्न, सत्य. मंगल, अमंगल. जन्म, मृत्यू. नव्या, जुन्या. समानार्थी शब्द लिहा. चक्र, चाक. हस्त, हात. अधिकार, हक्क. तेज, प्रकाश. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. राष्ट्रावर प्रेम करणारा,
राष्ट्रभक्त, राष्ट्राचे सीमेवर रक्षण करणारा सैनिक. वचन लिहा. मनगटे अनेकवचन, स्वप्ने अनेकवचन, मूल एकवचन, शेत एकवचन. लिंग ओळखा. मन नपुंसकलिंग, विश्व नपुंसकलिंग, श्रावण पुल्लिंग, माती स्त्रीलिंग.